हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आजची व्लॉगची स्टार्टिंग मी केली कारण माझी सकाळ खूप लवकर झाली आहे. मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे मी ऑलरेडी म्हणजे तयारी करून बाहेर उभी आहे, कॅबचा वेट करते. आणि किरण अजून रेस्ट करतो आहे. आणि मेन म्हणजे त्याला आज लवकर उठायचं आहे. 7ची त्याला पण अलार्म लावला आहे कारण तुमच्यासाठी व्लॉग अजून एडिट करायचा बाकी आहे. तर व्लॉग एडिट करून तो 9 किंवा 10पर्यंत येईल. सो त्याला ते काम आहे आत्ता थोड्या वेळाने. आणि ॲक्च्युली कॅबचा टायमिंग होता माझा खूप लवकर आणि मी त्या टाईमनुसार खाली आली, पण कॅब अजून आलेली नाही. म्हणजे जवळजवळ मला इथे 10 ते 15 मिनटं होऊन गेले. आणि असली थंडी आहे सकाळी सकाळी. म्हणजे जे कोणी 8 वगैरे 8-9ला उठतात किंवा लवकर जरी उठले तरी घराबाहेर निघत नाही, त्यांना थंडीचा अंदाज नाही येणार. पण जे सकाळी सकाळी घराबाहेर निघतात त्यांना थंडी जाम त्रास देते. आणि खास करून मला खूप जास्त आणि लवकर थंडी असते, त्याच्यामुळे माझे तर हाल. तशी तर मी हिमाचलची थंडी सहन करून आली, पण पुण्याची पण थंडी काही कमी नाही आहे. आणि आय थिंक मध्ये 2-3 दिवस थंडी कमी झाली होती, पण संक्रांत काल झाली आणि आज मला थोडीशी जास्त थंडी जाणवते कालपेक्षा. होप सो थंडी राहावी, म्हणजे क्लायमेट हे थोडं प्लीजंट राहतं, बट सहन होईल एवढी. जसं पुण्यातलं तसं इतकं काही टेन्शन नाही आहे, कारण संध्याकाळी वातावरण थंड होतं आणि सकाळी थंड असतं आणि दुपारी आपलं नॉर्मल ते सण असतो, त्याच्यामुळे सगळं म्हणजे आपल्याला एकदम छान क्लायमेटची देणगी आहे. आज ऑफिसला पार्टी आहे आणि ते म्हणतो ना आपण तोंडात असतं ते सगळीकडे दिसतं, तसं झालंय. सयाजीला आमची पार्टी आहे आणि समोरची गाडी चालली आहे ती सयाजी हॉटेलची आहे. तिची हालत बघितली ना कशी आहे, त्या हिशोबाने तशी पार्टी त्या गाडीच्या हालत सारखी नको व्हायला. नाही, ऐसा नहीं होगा. 3 स्टार हॉटेल आहे. ठीक आहे ना, स्टारला काय करते, हालत बघ गाडीची काय झाली हॉटेलची. आता तू जाणार आहे, इन्सिडेंट घडून थोडी काय सांगून थोडी होतं. आज सकाळी मी डॉट 7ची बेल लावली होती, बट मी उठलो 7:09ला. ठीक आहे, बेल वाजली होती बट तिला मी सायलेंट केली. बट एकदम स्वतःला एकदम असं इच्छाशक्ती तयार केली, कारण म्हटलं ब्लॉग जायला पाहिजे आज. का एक ब्लॉग एडिट केलं, म्हणजे शूट झाला होता काल संक्रांतीचा, आणि नको म्हटलं फेस्टिवलचा ब्लॉग आहे, अजून डिले झाले की मग प्रत्येक पुढचे ब्लॉग डिले होत जातात. त्याच्यामुळे मी 7:10ला उठून 7:09ला उठून रेडी होऊन 1 तास व्लॉग एडिट करायला गेला. त्यानंतर त्याला डाउनलोड व्हायला गेला टाइम, आणि मग अपलोड केल्यावर ते कॉपीराईट चेक्स वगैरे असं करून तो 9:31ला ब्लॉग लाईव्ह झाला. बट ब्लॉग गेला अर्धा तास, 31 मिनिट लेट आला, बट आला. आणि जर ते 10 मिनिटं मी उठलो असतो लवकर ना, तर लवकर झाला असता, तो अर्धा तास नसता घेतला. तू एक नोटीस केलं का, ते शूट झाल्यापासून तू डायरेक्ट अर्ली मॉर्निंग पर्सन झाला. डायरेक्ट लिटरली मी, हे माझे शब्द आहे, 10:30 वाजले किंवा 10 वाजले ना, माझे डोळे गुंगतायत, मला झोप येते. म्हणजे काय असा चेंज झाला या फ्लॅटमध्ये ते मला माहित नाही. लिटरली सांगतोय मी, ही जागते, म्हणजे आम्ही अपोजिट आहे दोघं. मला 3 वाजेच्या आधी झोप येत नाही, मी बऱ्याचशा ब्लॉग मध्ये बोललेलो आहे. बट इथं आल्यापासून 10 वाजले ना की माझे डोळे लाल व्हायला सुरुवात होते आणि मला झोप लागते. आणि इट्स व्हेरी पॉझिटिव्ह चेंज, चांगली गोष्ट आहे. तेच तर बोलतो ना आपण, काही म्हणजे चेंजेस गरजेचे असतात. तू सकाळी सकाळी तुझे किती आवरून जात आहे काम. बट आता जी झोप माझ्या डोळ्यांमध्ये आहे ना, ती मी दाखवू शकत नाही. मी दाखवू शकत नाही. ती उडवण्यासाठी मस्तपैकी असा गवती चहा टाकून, आता त्याच्यात थोडं अद्रक पण उकडल्यानंतर, कारण आईला अद्रक सहन होत नाही, त्याच्यामुळे ही उकडली किंवा ह्याच्यामध्ये आपण अद्रक पण टाकू आणि असा चहा. आणि सध्या माझी मॉर्निंग शिफ्ट आहे आणि किरणची आफ्टरनून आहे, पण आमचं सध्याचं रुटीन हेच झालं की मी आल्या चहा होतो, म्हणजे संध्याकाळचा चहा आमचा 4लाच होऊन जातो. खूप ट्राय केला बट झोप कंट्रोल होत नाहीये, त्याच्यामुळे वाटतं की आता अर्ध्या ते पाऊण तासाची एक झोप घेतो. त्याच्यानंतर हिला सोडायला लागेल तिथं सयाजीला, आणि तिथूनच पुढे आज फायनली 1 महिन्यानंतर जिमचा मुहूर्त आपण डन करू. आणि आज संध्याकाळी आपण पण जिमला जाऊ आणि 1-1.5 तास जिम करून मग येताना थोडासा टाइमपास करून रिटर्न येताना हिला पण घेऊन येऊ. तर हे सगळं करण्यासाठी जी एनर्जी पाहिजे ती माझ्या आता झोपेत आहे, आणि त्यासाठीच आता मी पुढचा प्रवास सुरू करतोय. पार्टीला जायची पूर्ण तयारी झाली आहे, फक्त गर्ल्स गँगचा वेट करते मी की त्यांचा मेसेज येईल आणि आम्ही निघू. आत्ता ऑलमोस्ट 7:15 झाले असतील आणि आमचं टार्गेट असेल की आम्ही 7:45पर्यंत तिथे टच होऊ. तसं तर प्रोग्राम 6ला स्टार्ट होणार होता, 6 ते 10 टायमिंग होता पार्टीचा. बट क्लायंट हे दुसऱ्या कंट्रीतून येणार होते आणि त्यांचं टायमिंग थोडं मे बी लेट झालं होतं, तर ते त्याच्यामुळे थोडंसं टायमिंग मागे पुढे होऊ शकतो, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे. आणि तयारी माझी ऑलमोस्ट झाली आहे, फक्त नेल पेंट लावायचं बाकी आहे.
पण त्याच्या आधी थोडंसं झूम करून मी मेकअप दाखवते आणि कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की गर्ल्स गँग कमेंट करू शकते. एक गोष्ट मी जी नेहमी विसरते ती म्हणजे नेल पेंट. आणि इवन मी आता रिसेंटली 2 ट्रिप केल्या, कोकण आणि हिमाचल, त्याच्यात सोबत कॅरी पण केल्या त्या, पण मला टाइम मिळाला नाही. आज टाइम आहे तर म्हटलं बिलकुल चान्स सोडायचा नाही, त्याच्यामुळे मी आता ते काम हातात घेतले आणि 10 मिनिटात माझं ते काम होईल आणि त्याच्यानंतर मग गुड टू गो. आज कधी नव्हती मी नेल पेंट लावायला घेतली आणि त्यातही लाईट गेली, म्हणजे काय म्हणता दुष्काळात 13वा महिना त्या टाइप मध्ये झालंय. आणि त्यासाठी म्हटलं आता लाईट लावून जे म्हणजे टॉर्च लावून जे काही राहिलंय ते कव्हर करावं लागेल. त्याच्यामुळे मी कॅमेरामॅन प्लस लाईट लावायला लाईट बॉय हजर आहे. साबण आहे ना. अरे लाइट बॉय है तो, लाइट बॉय नहीं है भैया जी. मोए मोए मत करो तुम, मैं इसको ना फेमस कर दूंगा. लाइट बॉय रहता वो, लाइफ बॉय नहीं रहता. दिवसा तुम्ही व्ह्यू बघितला असेल. आता हा रात्रीचा सिटी व्ह्यू. इथून सरळ तिथं हायवे आहे आणि बरीचशी लाइटिंग दिसते. कॅमेरा जस्टिफाय नाही करत आहे कारण रात्री मोस्ट ऑफ कॅमेऱ्यांचे पिक्सल फाटतात. जस्ट गेली बघ लाईट तिकडे. तो म्हणता आज तुम्ही जिथं कॅमेरा नाही आली बट ते जनरेटर रिस्टार्ट झालाय. ज्यादा खुश होने की जरूरत नाही आहे. काय बोलत होतीस का तू? तिकडे पण हायवे दिसतोय ते सांगत होते. दोघं साईडला हायवे व्ह्यू, सिटी व्ह्यू, म्हणजे असा हा रात्रीचा एकंदरीत असा व्ह्यू दिसतो आमच्या गॅलरीमधून. गर्ल्स गँग सोबत कोऑर्डिनेट केलं, ते निघाले, त्याच्यामुळे आता मी पण निघतील. मला पोहोचायला जास्त टाइम नाही लागणार आहे आणि बॉईज ऑलरेडी पोहोचले, पण बॉईज कडे कुपन्स नाहीये, त्याच्यामुळे आता आम्ही जाऊ आणि त्यांना जॉईन होऊ आणि सगळे एकत्र. आम्ही नाही, मी ड्रायव्हर. अरे म्हणजे मी रे बाबा, आम्ही म्हणजे आमच्या मुली आणि सगळे एकत्र एंट्री घेऊ. आणि लाईट म्हणजे सांगायचं 7:15 मी रेडी होऊन बसली. बरं झालं, थँक गॉड देवानं बुद्धी दिली आणि मी लवकर रेडी झाली, नाहीतर मग हाल होते. कारण अंधाराचं कायच तयार झाली असती. आणि म्हणजे अर्धा तास मी वेट केलाय, अर्धा तास लाईट नाही आली, पण आता मी रेडी आहे. माझ्याकडे 2 लोक बघताय की मी काय बोलतोय, कारण एक अर्चूकडे मी कॅमेरा पकडायला दिलाय आणि तिकडे त्यालाही दाखवतो. तोही बसलाय. आता माझ्याकडे घेऊ शकते तू. मी बोलतो पुढचं की तोही माझ्याकडे बघतोय आणि ही माझ्याकडे बघते की मी बोलणार काय आहे. तर मला असं बोलायचं होतं की आज पूर्ण दिवसामध्ये हालांकी की मला सुट्टी होती, ठीक आहे. सुट्टीच्या दिवशी आपली एनर्जी थोडी जास्त असते, पण आज माझी एकदम डाऊन होती. का तर कदाचित मी जे बोललो, आज मी 7 वाजेला उठलो होतो. त्याच्यामुळे काय झालं ना की झोप पूर्ण झाली नाही झाली काय माहिती. मी दिवसभर तुम्ही मला बघितलं असेल व्लॉग केला नाही आहे आणि आत्ता मी म्हटलं एक एंड फ्रेम घेऊया. तर प्रोडक्टिव्ह काही नाही झालं सुट्टीच्या दिवशी. काय बोलतेस? दुपारी झोप काढली पण त्याची. अरे हा, 1 तास दुपारी झोप काढली मी, पण तरी आज दिवसभराचं एक सार. कारण तुला फ्रेशनेस नाही वाटली, कारण तू व्लॉग नाही शूट केला. तुझं व्लॉग शूट करत असता तर तुला वाटलं असतं यार आपण काहीतरी करतोय. म्हणजे ब्लॉगची एवढी सवय झाली का? तेच. पण असो, आजचा दिवस असा गेला आमचा. माझं तर हॉस्पिटलचे रुटीन, त्याच्यानंतर ड्रायव्हर बनलोईला घेऊन आलो, परत थोडं झोपलो, परत ड्रायव्हरची ड्युटी केली, पार्टीला सोडलो, परत थोडं मित्रमंडळींना भेटलो, परत ड्रायव्हरची ड्युटी करून नेला, परत घरी घेऊन आलो आणि आता अशा प्रकारे हा दिवस संपलाय. बट आजच्या दिवसात एक गोष्ट झाली की 22 तारखेला जो उत्सव 22 तारखेला जो उत्सव आपण सगळे साजरा करणार आहे ती म्हणजे दिवाळी. आणि का ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, ते सांगायचं कारण नको वाटायला, गरज नको पडायला. असं होतं ना, ते ब्लॉगचं जे फ्लो यायला टाइम लागतो. आज मी जास्त ब्लॉग केला, दिवसभर केलं नाही. मी बोललो होतं ना, ह्या 2024 मध्ये जरा नवीन फेज घेऊन आपण. अर्चू सगळे ब्लॉग करेल, त्याच्यामुळे अर्चूने सुरुवात केली आहे. आणि कसा वाटला तुम्हाला अर्चूच्या सुरुवातीचं ते कमेंटमध्ये सांगा. आणि घेऊ उद्याच्या याच्यामध्ये हा व्लॉग बघताय, त्याच्यानंतर आपण लाईव्ह येणार आहे यूट्यूबला एक स्पेशल अनाऊन्समेंट करायला. त्याच्यामुळे उद्या व्लॉग नाही येणार, हा व्लॉग आल्यानंतर तर लाईव्ह व्हिडिओ येऊन एक स्पेशल अनाऊन्समेंट होईल. आणि ज्या गोष्टीची तुम्हाला सगळ्यांना आतुरता होती आणि तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला आतुरता होती ती गोष्ट पूर्ण झाली आणि जे प्रॉमिस केलं होतं ते पूर्ण व्हायला पाहिजे. सो त्याची अनाऊन्समेंट आपण लाईव्हमध्ये करू आणि भेटू लाईव्हमध्ये. तोपर्यंत लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल